अरे अरे तू काय करतोयस काय? हे बघा मी ठरवलेलं आहे, आता इथं राहायचं नाही. लीलाबाई एकटी होती तोपर्यंत ठीक होतं. अरे आम्हाला कळतंय की 2 मुली आल्यामुळे धोका निर्माण झालाय. अरे पण हे बघा मुकाट्यानं कपडे भरा. तुम्हाला माहित नाही, जर का इकडे आणखीन काही दिवस राहिलो ना तर कम्प्लीट वाट लागेल. कसली वाट? ते तुम्हाला नाही अरे, काय अरे, माझं ऐक. काय बोंबाम झाली काय चाललंय काय तुमचं? तुझ्या भावालाच विचार. काय रे? हे बघ दादा, हे नाटक खूप झालं. आता इकडनं जाणं शहाणपणाचं ठरेल. अरे काय येड बीड लागलाय काय तुला? कुठे जाणार आहेस आणि राहणार आहेस कुठं? फुटपाथवर, एसटी स्टँडवर का झोपडपट्टीत? काय बोलतोय? आणि अभ्यासाचं काय तुझ्या? हे बघ धनंजय, हा म्हणतो त्यात तथ्य आहे. या मुली आल्यामुळे आम्हाला आणखी अवघड जाणार आहे. काहीही अवघड जाणार नाही. आपण छोटीशी का होईना पण जागा मिळवण्यासाठी खटपट करतो की नाही? आणि आता जाऊन जाणार कुठं? जास्ती शहाणपणा कर नको उगाच. ती बॅग उचलून ठेवात मध्ये आणि अभ्यास कर जरा. डोकं फिरल्यासारखं वागतो उगाच. हे परशा तू इकडे. काय रे? हे बघ, आपल्याला उद्या मेडिको कंपनी जायचंय. हा, तिकडे बाटल्यानं लेबल लावायची काम बायकाच करतात, तेव्हा तयार राहा. चालेल, बायकांचं काम करायला लागलं तरी चालेल धनी, पण घरात बेकार बसून राहणं परवडत नाही धनी. मावशी, ए लीला मावशी, मावशी, मावशी तो अल्बम कुठे आहे ग? माझ्या लहानपणीच्या फोटोंचा. अगं या कपाटावर आहे. या कपाटावरती कोणाचा हात पोहोचणार? तुलावरूनच काढावं लागेल. तू असं कर, खाली जा, धनंजयला स्टूल घेऊन यायला सांग, तो देईल काढून. सुषमा प्लीज तू जा ना. ओके. छि 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 छि. बायकांचा जन्मच खोटा. रोज न चुकता बिनपाण्यानी करा. वैताग साला. आलिया भोगासी. धनंजय भाऊ, तू लवकर कर, मी बघतो. धनंजय भाऊ. हाय सुषमा. अगं माझं जरा ऐकून तरी घे. सुषमा, अगं आलीस काय आणि धनंजय भाऊजी नाक मारून परत चाललीस काय? काही नाही ग, लीला मावशींचा एक निरोप द्यायचा होता. सांग ना. त्यांच्या उंच कपाटावरचा अल्बम करता येत नाहीये ना, म्हणून धनंजय भाऊन स्टूल घेऊन त्यांनी वर बोलवलं होतं. अगं धनंजय भाऊजी नाहीत म्हणून परत कशाला चाललीस मग? हा एवढा पुरुषासारखा पुरुष इथे आहे ना. सारी शंतनू जा. अगं कशाला उगीच? नाही काढील तो. नको, राहू दे ना. अगं तो उंच आहे, तू कशी काढशील? ह्याच्याहून छोटं नव्हतं. जा. सुषमा, तू मला एकदा निवांतपणे भेट. तुझ्याशी खूप काही बोलायचंय. पण मला बोलायचं नाहीये. अगं तू बोलू नको, नुसतं ऐकून तरी घे. जा बघू, अल्बम आमचा आम्ही काढून घेऊ. हे बघ तुझा प्रचंड गैरसमज होतो. शट अप. हे बघ शंतनू, मी रागावले ना तर उगीच दुसऱ्याच्या घरात तमाशा होईल. अरे शंतनू, तू आलाय? हो हो, दादा बाहेर गेलाय ना. अल्बम कुठे आहे? हा बघ इथे आहे. शंतनू सांभाळून रे बाबा. अरे देवा. अरे बापरे, किती लागले पोराला. अगं मनीषा, अगं बाई तू मेहंदी लावले. सुषमा जरा आतल्या खोलीत येऊन मला म्हणे कापूस घेऊन ये. जा जा लवकर, किती लागले. हो शंतनू, फार दुखतंय का रे? फारसं नाही ग, होईल बरं. पण दुखतंय थोडं थोडं. अगं हे काय प्रसादासारखं माझ्या हातात काय देतेस? लाव त्याला मलम, लाव. हळू ग, हळू. आता किती बरं वाटतंय सांगू मावशी. मग मलमच तसं आहे. हो ना, मलमाप्रमाणे एखाद्याचा हातगुण सुद्धा चांगला असतो नाही. अगं बाई, हे काय झालं आणखी? अगं तुझा नवराच तुलावरनं पडला. छान. हाही खेळ करून दाखवलास का मावशींना? खेळ कसला ग सुधा? बिचाऱ्याचा तोल गेला. अगं ह्याला पडायची खोडच आहे. रस्त्यात सायकलवरनं पडला, मी ह्याची पुस्तकं गोळा करून दिली, तर माझ्या प्रेमात पडला. प्रेमात संसारात पडला. त्यापासून सारखा कुठे ना कुठेतरी पडतच असतो. म्हणून तर मी ह्याला इलेक्शनला उभं राहू देत नाही. माझी खात्री आहे तिथे सुद्धा पडणार. त्याला एवढं लागले आणि तू थट्टा कसली करतेस? थट्टा? तुझा पाय बरा आहे ना? हो. सुश, तुझे अगदी आभार मानले पाहिजेत ग बाई. त्यात आभार कसले मानायचे? अगं कसले म्हणजे काय? माझ्या नवऱ्याला एवढं मलम लावलंस, तेही वेळेवर. आय एम टेलिंग यू शी इज व्हेरी स्वीट. मला कॉफी करून दे चल.